ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले आहेत। भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे। मतदान केंद्रावर भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। ओशिवरातला हा सगळा प्रकार आहे। भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेण्यात आली असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि म्हणूनच ओशिवरात भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आलेले आहेत। मतदान केंद्रावरच दिव्या ढोले या संतप्त झालेल्या आहेत। ओशिवरामधला सगळा प्रकार आहे। भाजपचा झेंडा असलेली गाडी मतदान केंद्रावर नेण्यात आली असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे आणि इथेच भाजपचे कार्यकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळतंय। देशात सध्या मतदानाची टक्केवारी 11 वाजेपर्यंतची सुद्धा जी समोर आलेली होती त्यातही महाराष्ट्राचा टक्का सगळ्यात कमी दिसून आलेला होता। अशातच अनेक भागांमध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड होत आहेत। काही ठिकाणी ईव्हीएम बंद आहेत तर काही ठिकाणी हे असे कार्यकर्ते आमने-सामने येण्याचे प्रकार सुद्धा घडत आहेत। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून घेऊया। कृष्णात, आत्ताचे अपडेट्स काय आहेत, काय झालं नेमकं? ओशिवरा या ठिकाणी भाजपचा झेंडा असलेली गाडी ही आतमध्ये मतदान केंद्रापर्यंत नेल्याचा वाद जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण याला ठाकरे गटाने आक्षेप घेतला आणि त्यावरून दोन्ही गट हे आमने-सामने काही काळापुरते आलेले होते, परंतु पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे पोलिसांनी हा वाद सध्या तरी सोडवलेला आहे। असाच प्रकार वर्सोवा इथं देखील घडला होता। काही क्षुल्लक कारणामुळे ठाकरे गट आणि भाजपचे काही कार्यकर्ते हे वर्सोवामध्ये देखील आमने-सामने आले होते, परंतु पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे दोन्ही गटांना बाजूला करण्यास पोलिसांना यश आलेलं आहे आणि हा वाद आता सध्या निवळलेला असलेला पाहायला मिळतो। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी कृष्णा।